आता ईव्हीएम घोटाळा होणारच आहे ना. बॅलेट पेपरवर यायला किती जण पाहिजे उमेदवार? कमीत कमी 1000 उमेदवार. भाजपमध्ये मोदी साहेब कामं करतात आहे. त्यामुळं मुरलीधर मोहोळ त्यांचे माणसं आहे. मग त्या अनुषंगाने त्यांचंही भाजपकडनं काम होणार म्हणजे जवळजवळ येईल तसं कळून जाईल. पण बीजेपी ही मागच्या 10 वर्षात आली बघता अपयशी ठरलेली आहे असं मला वाटते. मला काम बघून तर दंगेकर साहेबच वाटतात. आणि पुण्याचा खासदार कोण असेल? मोहोळ, मुरलीधर मोहोळ. म्हणजे खासदार आपले रवींद्र मोरे, आपला रवींद्र दंगेकर एक नंबर. रवींद्र दंगेकर 100%. कारण की माणूस तळागाळातला आहे आणि कधी लोकांसाठी उपलब्ध आहे. पुण्याचा खासदार कोणी का व्हायना पण काम करणारा असावा. पंजा गंमत काय आहे, हे सगळे फाटाफटी करतात, मोदीला जाऊन मिळतात. काय त्यांनी केले? पैसे ठेवलेत का खिशात आपल्या? सगळे ऑनलाईन करतात का नाही? बरं का, ऑनलाईन करतात ना. आणि मी सांगतो 90% म्हणलो गाडगेकर येईल. कारण मुसलमानची मुद्दे सगळे त्याला पाडतात, आपले नेहमी त्याला पाडतात. आता कसब्यात पाहिलं ना कसं झालं, त्यांची सत्ता होती का नाही? दंगेकर का दंगेकरच का? गॅरंटी. दंगेकरांची गॅरंटी. बस. नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लोकराज्य बातमी समितीची आपलं सर्वांचं प्रथम स्वागत करतो. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तर भाजपने पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर काल नुकतीच काँग्रेसचे 7 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यापैकी पुण्याचे उमेदवार दंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसकडनं. तर आपण जाणून घेऊया की काय म्हणतोय मतदार, की कोण होईल पुण्याचा खासदार. तर लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण मंडई येथे आलेलो आहोत. तर आपण लोकांशी संवाद साधूया की त्यांना काय वाटतंय नेमकं. माझं नाव कृष्णा सिरसाट. मी शुक्रवार पेठ सुभाषनगर इथं राहतो. आणि मागच्या 10 वर्षात जर बीजेपीचा आलेख पाहिला तर मी MPSC सुद्धा करतो. आणि त्याच्यात पाहिले की इथं महाराष्ट्रात आज जर विचार करायला गेलं तर बीजेपी गव्हर्नमेंट आल्यापासून कोणी सुखी नाही. जर शेतकरी बघायला गेलं तर त्याला भाव भेटत नाही. विद्यार्थी बघायला गेलं तर ते पेपर लीकसारख्या घटना घडत आहेत, त्याच्यावर काही ठोस आजपर्यंत कारवाई न केलेली आहे. आणि कामगारांना तर त्यांचे प्रश्न सुटलेलेच नाहीत. दरवर्षी काही ना काहीतरी आंदोलन होत जातात. या महाराष्ट्रात आज असं वाटतं की जसं बीजेपीचं गव्हर्नमेंट आले असं सुखी असा कुठला प्राणी नाहीच. फक्त सुखी आहे तर ते फक्त कोण जे बीजेपी सोबत जातील किंवा जे बीजेपी सोबत आहेत, जे सत्ता भोगायले ते सुखी आहेत. बाकी सर्वसामान्यांचं मरण आलेलं आहे सर. आता माझं फक्त एवढं म्हणणं आहे. आता हे लोकसभेच्या निवडणुका पुण्याच्या, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल, कोण असेल खासदार? हे बघा, उमेदवार हा खासदार कोणी असण्यापेक्षा हा चांगला उमेदवार असला पाहिजे. यावेळेस जे पुण्यात दोन्ही उमेदवार दिलेले आहेत ते दोन्ही पक्षाने चांगले दिलेले आहेत. पण जे पुण्यासाठी जे काम करतील त्यांनी पुण्यात निवडून यायला पाहिजे असं मला वाटते. जर पाहिलं रवी भाऊचं बी काम चांगलं आहे आणि मोहोळ साहेब भाऊचं बी काम चांगलं आहे. दोन बी उमेदवार यावेळेस चांगले तुल्यबळ असल्यामुळं लढत रंगतदार होईल. आणि कौल शेवटी ज्यावेळेस लोकसभा जवळजवळ येईल तसं कळून जाईल. पण बीजेपी ही मागच्या 10 वर्षात आली बघता अपयशी ठरलेली आहे असं मला वाटते. श्रीराम हंगरगेकर, तुळजापूर. तुम्हाला काय वाटतंय कोण होईल पुण्याचा खासदार? आम्हाला काम बघून तर दंगेकर साहेबच वाटतात. आणि विचार पण म्हणजे काँग्रेस सगळ्यांसोबत राहते असं काय मी नागरिक म्हणून सांगतोय. मात्र ज्यावेळेस बीजेपीनं असं ईडी हे लावून जे विचका केलेला आहे सगळ्या लोकशाहीचा, त्याच्याकडे बघून आमचं आता इच्छाच राहिली नाही की मोदी साहेबांनी आमच्या सोबत खोटारडेपणा केल्यामुळं बीजेपीला द्यायची इच्छा राहिली. त्यामुळं काँग्रेसला देणार आम्ही ह्यावेळेस. कमल. मला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणूक लागलेल्या आहेत, तर पुण्याचा खासदार कोण असेल? मला एवढा आयडिया नाही आज. आता रवी दंगेकरांना का उमेदवारी दिली, मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून उमेदवारी दिली. तर तुम्हाला काय वाटतं कोण, तुम्ही एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? एवढं खास आयडिया नाही मला. तर आता हे राम मंदिराचा फायदा होईल का मोदीला, काय वाटतं मला इलेक्शनमध्ये? येईल म्हणलं राम. बोला. सुनील मोरे. आता तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कोण असेल पुण्याचा खासदार, दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ? जो काम करणारा माणूस आहे ते निवडून जाणार आणि मोदी निवडून जाणार आहे. मोदी. हो. बरं. पुण्याचा खासदार कोण असेल? मोहोळ, मुरलीधर मोहोळ. पुण्याचा खासदार कोण? म्हणजे खासदार आपले रवींद्र मोरे, आपला रवींद्र दंगेकर एक नंबर. काय वाटतं मला, म्हणजे कसं काय वाटतं रवी दंगेकर येतील? एक नंबर आहे. कारण काय कामं केलेली आहेत भरपूर, त्यामुळं ते काय व्यवस्थित येणार आणि 100% येणार आम्हाला खात्री आहे त्याची. आणि कामं आहेत ना त्यांची पहिल्यापासून. 25 वर्ष काम करतोय तो माणूस सगळ्या आमच्या प्रभागामध्ये. आता कसबा मतदारसंघातून निवडून आले ना मागे, त्यावेळेला सगळी चांगली पद्धतीने कामं केलेली आहेत त्यांनी.
आणि पर्सनली जाऊन चौकशी करून घरामध्ये जाऊन चौकशी करतात. काय काम असलं जरी नुसतं भेटायला जरी गेलं ना तरी विचारतात की काय काम आहे का, काम पहिलं करतात. त्यामुळे सांगायची गरज पडत नाही त्यांना काही. आणि तेच याविषयी अपेक्षा आमची, बाकी काही नाही. नितेश कोल्हे. आता लोकसभेतून काँग्रेसकडनं रवी दहिंकरांना उमेदवारी दिलेली आहे हा. आणि भाजपकडनं मुरलीधर मोहोळ. तर तुम्हाला काय वाटतं पुणेकर म्हणून कोण असेल खासदार? रवींद्र धंगेकर 100%. कारण की माणूस तळागाळातला आहे आणि कधी लोकांसाठी उपलब्ध आहे. आणि बीजेपीला तसं कोण वैतागलेत लोक. आता हे मेट्रोचं काम 4 वर्ष झालं चालू आहे, अजूनपर्यंत कामच चालू आहे. एवढं मंडईची दुरावस्था झाली आहे. आता धंगेकर साहेब आमदार झाल्यापासून लाईटीचं काम केलं, आता हे CCTVचं काम आहे ते त्यांनी केले. अजून काय पाहिजे? त्याचं काम कसं आहे एकंदरीत? आता एवढं नगरसेवक झाले, तिने आमदार झाले. धंगेकरांचं एकदम रोकटोक रोकटोक. मुरली अण्णा पुण्याचे महापौर होते त्यांनी फक्त म्हणजे कोथरूडचाच विकास केला. कोथरूड म्हणजे पुणे नाही आहे ना, कोथरूडच्या बाहेर पण पुणे आहेच की, बरोबर ना? का नाही आहे? महापौर म्हणजे कसं आहे, तो पुण्याचा येतो. त्यांनी कोथरूडचा फक्त विकास केला, त्याच्या पलीकडे काय नाही केलं. नाही केल्या अशातला भाग नाही केला, पण पूर्ण पुण्याचा महापौर असताना त्यांनी विचार करायला पाहिजे होता ना. मला काय वाटतंय पुण्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे आता? पुण्याचा खासदार कोणी का व्हायना पण काम करणारा असावा. कारण तुम्हाला काय हा? काय काम आहे? पुण्यामध्ये म्हणजे जे काय वाहतुकीचे अडथळे जास्त येतात. भाजीवाल्याने कुठेही बसतात आणि जे खरंच लायसन धारक आहे त्यांची नाही का गोची होती की इथं मंडईमध्ये जर भाजी घ्यायला आले लोक तर पार्किंगला जागा नसते, त्या पार्किंगची सोय नाही आहे इथं. ते व्हायला पाहिजे. काय विषय काय पण पुण्याचा खासदार कोण आहे? रवींद्र धंगेकर. काय वाटतं रवींद्र दहिंकर काय व्हायला पाहिजे? रवींद्र दहिंकरच का? कामाचा मनुष्य आहे. काम करतो त्यालाच आपण मत दिलं पाहिजे. काम करतात आहे ना. हे बघा ना, आता मंडईचं पण सुशोभीकरण चालू आहे सगळं. लाईटचं काम, CCTVचं काम. कित्येक वर्ष मंडईकडे लक्ष नव्हतं किती जणांचं. किती नगरसेवक झाले, कोण झाले, आमदार खासदार सगळे हो, कोण इथपर्यंत पोहोचलं नाही. हे माणूस म्हणजे जवळचा आणि हक्काचा माणूस आहे. काम चालू आहे, तुमच्या समोर आहे काम, बघा तुम्ही. आता राम मंदिरामुळे काय फायदा होईल भाजपला? त्याचा विषय नाहीये काय, भाजपला कामाचा विषय हा कामाचा विषय. भाजपचा काय, भाजपला आता हे पेठ एरियामधून काहीतरी थोडाफार होईल सपोर्ट इकडून पलीकडून, पण तरी पण एवढं मंदिराचं आणि कामाचं काय विशेष आहे? मंदिराच्या जागी काम चालू आहे इथं जोरात. आम्हाला काम पाहिजे. इथं लाईट नव्हती किती दिवस, आमच्या दुकानावर अंधार होता. आता लाईटचं काम चालू झालं आजपासूनच. मुरलीधर मोहोळ. काय वाटतंय मुरलीधर मोहोळ? आहे भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे. का हो, आहे का नाही? भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे. बाकी राम मंदिराचा फायदा होईल का? म्हणा नाही एवढे वर्षाचं 500-700 वर्षाचं इतिहास आहे ना. पुण्याचं काय वाटतं मला? प्रलंबित प्रश्न कुठले आहेत आता? म्हणजे पुण्यात समस्या मेट्रोच बाकीचं काय तेव्हा मेट्रो जाण्याला. थँक्यू. या बोला. काय म्हणता? नाव सांगा. हां दत्तोबा बाळोबा क्षीरसागर, वय 90. बरं, तुम्हाला काय वाटतं पुण्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे? आपला एकच पंजा. गंमत काय आहे, हे सगळे फाटाफुटी करतात, मोदीला जाऊन मिळतात. काय त्यांनी केले? पैसे ठेवलेत का खिशात आपल्या? सगळे ऑनलाईन करतात का नाही? बरं का, ऑनलाईन करतात ना. आणि मी सांगतो 90% म्हणलो गाडगेकर येईल, कारण मुसलमानची मूर्ती सगळे त्याला पाडतात, आपले निम्मे त्याला पाडतात. आता कसब्यात पाहिलं ना कसं झालं, त्यांची सत्ता होती का नाही. आणि हे फोडाफोडीचं राजकारण करतात. नाही रवी दहिंकर माहीत आहे ना, मग पहिल्यापासून काँग्रेस येतो आणि मी पहिल्यापासून पंजा करत 3 वेळा हॅट्रिक केली विठ्ठलराव गाडगीळनी समज सदाशिव पेठ. हे मी सांगतो. नाव सांगा. पाटोळे. तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे पुण्याचा खासदार? दणगेकर. का दहिंकरच का? गॅरंटी. दहिंकरांची गॅरंटी बस. काय वाटतं तुम्हाला? दहिंकरच यायला पाहिजे? दणगेकरच जाणार आहे. दणगेकरच. दुसरं कोण नाही, धनगेकरच 100% नाव धनगेकर. सांगा, नाव सांगा. दत्तात्रय नांगरे. तुम्हाला काय वाटतं कोण होईल पुण्याचा खासदार? धनगेकर 100% धनगेकर.
कोणालाही विचारा तुम्ही, अख्ख्या मंडईत विचारा, दणगेकर म्हणजे दणगेकर. काय ती कशाबद्दल पुण्याचा खासदार कोण होईल किंवा कोण व्हायला पाहिजे? रवी दहिंकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ सध्या लढत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोण असायला पाहिजे खासदार? खासदारात तशी काही सांगता येत नाही आपल्याला गॅरंटी, पण चुरस होणार आहे एवढं खरं आहे नक्की. हां, कारण पहिले दंगेकर आलते, त्यावेळी बी दंगेकर लागू शकते. पण काय होतं आता निवडणूक आहे, त्या मतदानाचं काय सांगू शकत नाही आपण. 30 रुपये पावशेर मी फायदा होण्यासारखी केलेलं आहे, होईल फायदा शक्यतो. सचिन कुलट. तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेमध्ये पुण्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे? रवी दहिंकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ सध्या लढत आहे. दोन्ही कॅन्डिडेट तेवढे ताकदीचे आहेत, त्यामुळे असं काही सांगता येत नाही. शेवटी आता निवडणुकीनंतर तुम्हाला काय वाटतं पुणेकर म्हणून? भाऊ पण आपले, अण्णा पण आपलेच, आता काय म्हणा. दोघांपैकी कोण येईल ते चांगलंच आहे आपल्या. शिवाजी टेके. तुम्हाला काय वाटतं की पुण्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे सध्या लोकसभेच्या? रवी दहिंकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ. होतील दगेकर होईल एखादा, दगेकर होतील. काय वाटतं मला पुणेकर म्हणून? काय नाही, आनंद आहे पुणेकर म्हणून, आनंद आहे, दुसरं काय नाही. आता हे राम मंदिरचं वगैरे तुम्हाला काय वाटतं, मोदीला फायदा होईल का राम मंदिराचा? होईल तसं, होईल बी नाही बी, दोन्ही बी आहे, शक्यता काही सांगता येत नाही. आपल्या प्रतिनिधीवर आहे सगळं, आपल्या लोकसंख्येवर आहे ना, कोणाचं काय मत आहे मी काय सांगू शकणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मला मतदार म्हणून काय वाटतं? मला वाटतं यावं परत. उत्तम भगवान लोमटे. तुम्हाला काय वाटतं की आता कोण व्हायला पाहिजे खासदार पुण्याचा? पुण्याचा खासदार नितीन शिंदे. आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. काँग्रेसकडून रवी दहिंकरांना काल उमेदवारी जाहीर झाली आणि भाजपकडनं मुरलीधर मोहोळ. तर तुम्हाला एक पुणेकर म्हणून काय वाटतं की कोण असेल पुण्याचा खासदार आणि किंवा कोण व्हायला पाहिजे? रवींद्र दंगेकर होईल. का रवी दहिंकर होईलच काय वाटतं तुम्हाला? कामं आहेत त्याचे, कामं चांगले आहेत म्हणून. आता बाकी तुम्हाला काय वाटतं, आता हे राम मंदिर वगैरे झालं त्याचा फायदा होईल का भाजपला? काय सांगता येत नाही, काय सांगता येत नाही. आणि आता हे अजित पवार वगैरे राष्ट्रवादी सोडून गेले, म्हणजे वेगळा त्यांचा गट स्थापन झाला, तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत? काय राजकारण आहे शेवटी, राजकारण आहे शेवटी, काही होऊ शकतं. तुमचं एक मतदार म्हणून याकडे कसं बघतो तुम्ही? सध्या राजकीय जे आता शिंदे गट झालेला आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट झालेला आहे, तरी तुम्ही एक मतदार म्हणून याकडे कसं बघता या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे सध्या? आता आपण मध्यमवर्गीय माणसं आहेत ना, फक्त एवढं विचार करतो की मतदान करायच्या वेळेला विचारपूर्वकच करायचं, कारण कोण कधी कुठं पलटी मारलं हे सांगता येत नाही. धन्यवाद. किसन दिनकर आडसूळ. आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत सध्या. रवी दहिंकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे काल. तर तुम्हाला एक मतदार म्हणून काय वाटतं की कोण झालं पाहिजे पुण्याचा खासदार, रवी दहिंकर की मुरलीधर मोहोळ? का आता शिकतात तिकीट मिळले, आता त्यांचा पर्चा आता येतील तेव्हा सांगू आम्ही काय ते. आपण एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे किंवा कोण असेल? आता मी सांगू तर धनगेकरचा बी प्रचार जोरात आहे, त्यांचा बी प्रचार जोरात. दोघांपैकी एक जण कोणतरी येणार, पण हे धनगेकर म्हणजे काम करणारा मनुष्य आहे ते, त्याच्यामुळे त्याच्यावर जरा लोकांचं जास्ती लक्ष आहे. अमराव शिंदे. आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण असेल पुण्याचा खासदार? रवींद्र दंगेकर. रवी दहिंकरच काय वाटतं तुम्हाला? कार्याचा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. आता कोणी आमदार त्याला कामाला, कधी कामाला नाही ना, वाढवला असू का नसतो, आमदार असताना पहिल्यापासून कुणी गेलं कामाला कधी नाही म्हणणार आहे कोणाला. आणि सध्या काँग्रेस आता आलंच पाहिजे. आता हे हिंदुत्ववादी मतदारसंघ म्हणते तिथला ना, आणि आता राम मंदिर पण झाले, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं फरक पडलं का? नाही ना, काय फरक, राम मंदिरामुळे काय फरक पडलं असं वाटतं का तुम्हाला? काय बरं पडलं, काय नाही पडलं फरक. हां, नाही पडलं. एवढं मोदीनं राम मंदिर बांधलं, हे केलं, एवढं बांधलं काय, त्यांनी काय बांधले, त्यांनी काय बांधले, कोट्यवधी लोकांनी मदती दिलेत, तर तेवढा खर्च झाला का नाही त्यांनाच माहिती. नाव सांगा. ज्ञानेश्वर ढवळे. आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. रवी दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत आहे सध्या पुण्यामध्ये. तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोण व्हायला पाहिजे पुण्याचा खासदार किंवा कोण होईल? मत देऊन काय उपयोग नाही होत, कोण कुठे बी जाते मत, काय याचा उपयोग नाही होत.
तरी आता तरी तुम्हाला काय वाटते कोण असं व्हायला पाहिजे? आम्ही मत निवडून द्यायचे देतो पण नंतर सरकार वेगळंच होतं. त्याला काय अर्थ आहे का? तुम्हाला काय वाटतं हे सगळे राजकीय परिस्थिती जे कोण कोणीकडे जाते इकडे तिकडे जाते तर एक मतदार म्हणून तुम्हाला नाही ना मत आता मी मत याला दिलं त्याला दिलं पण माझं रिझल्ट आलं तरी ते पुढं सरकार वेगळंच होतं. त्याचा काय उपयोग आहे? बरं आता हे तत्व राहिले नाही. तत्व राहिलंच नाही काय. बरं आता हे भाजपनं राम मंदिर वगैरे बांधलेलं आहे तर याचा काय फायदा होईल वाटतो मला इलेक्शनमध्ये मोदींना? इलेक्शन आहे. तुम्ही कामं केलं तुम्हाला लोक मत देणारच. आता लोक शिकलेली आहेत. कारण लोक आता आड्यांना की अंगठा लावलं किंवा तुम्ही जेवढं काम करता तेवढं येणार. असं प्रत्येक मतदार वेगवेगळे आहेत आता. तुमच्या भागातले तुम्ही काम केलं तुम्हालाही येणार. तुम्ही नाही काम केलं तर तर आता हे मोदीचं काम तुम्हाला कसं वाटतं 10 वर्षामध्ये मोदींचं सरकार नाही तरी काय वाटतं तुम्ही कसं बघता त्याकडे काम महागाई वगैरे बेरोजगारी या प्रश्नाकडे? जगामध्ये जर राहायचं असेल आपल्याला तर एक सरकार स्थिर पाहिजे देशाचं. नाही तर वाईन अफगाणिस्तान कोण कुठं बी जाणार नाही काय बी होणार. एक सरकार मोठं स्थिर पाहिजे. हे 10 वर्ष मोदी सरकार झालं आता तर कशाचं काय वाटतंय? हे 10 वर्ष झाले मोदींना पंतप्रधान होऊन तर मोदींच्या कारभारावर तुम्ही किती खुश आहे किती तुम्हाला काय वाटतं? मी एकटा खुश होऊन काय उपयोग आहे? नाही, एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बेरोजगारी महागाई आता जे वातावरण चाललेलं आहे ना एवढं कुठं पुढं तर ह्याच्यामध्ये काही होणार नाही आहे. 2 महिन्यानंतर EVMचा जो घोटाळा आहे 2 महिन्यांनी निकाल आहे. मागच्या वेळी रवींद्र गंगेकर निवडून आले तर 2 ते 3 दिवसात इलेक्शनचा रिझल्ट लागला आहे. आता इलेक्शन होणार आणि त्याच्यानंतरनं 4 जूनला तुम्ही म्हणताय तर ह्याच्यामध्ये चान्स नाही आहे का EVM घोटाळा व्हायचा? होऊ शकतं ना. आता EVM घोटाळा होणारच आहे ना. बॅलेट पेपरवर यायला किती जण पाहिजे उमेदवार? कमीत कमी 1000 उमेदवार उभे राहिले पाहिजे तर बॅलेट पेपरवर होईल. आणि कोणचा पक्ष कोणा बाबतीत विचार नाही करत. गव्हर्नमेंटचे इथं रिटायर होऊन बसलेत माणसं आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या ह्याच्यामध्ये जे कामाला लागलेत. आत्ता तुम्ही दाखवा पेन्शन कोणाची चालू आहे? भाजपच्या राज्यात कोणाची झाली पेन्शन? कोणी देत आहे? राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जे जुने लोक कामाला लागले अजून त्यांचे पेन्शन चालू आहे ना. आत्ता ह्या 9 वर्षात कुठं भरत्या चालू आहेत? आणि भरत्या झाल्या तरी काहीच भरत्या चालू आहे याचा म्यावना त्याचं हे त्याचं हे नातेवात्यातलेच घेतात ना. असं सर्वसामान्य जनतेला कोण बघतंय? कोणच बघत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं पुण्याचा खासदार कोण असेल पुढे आता? भाजपचा काँग्रेसचा असेल? रवी दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ सध्या लढत आहे. नाही, मला असं वाटतंय रवींद्र दंगेकर येईन कारण आता तो चालू माणूस आहे त्याच्यामुळं चान्स खासदार व्हायला त्याच माणसाला आहे. बोला विजय गायकवाड. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे पुण्याची रवी दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ तर तुम्हाला एक मतदार म्हणून काय वाटतं कोण व्हायला पाहिजे पुण्याचा खासदार किंवा कोण होऊ शकतं? जे पुण्याचे प्रश्न सोडवतील त्यांनी. मतदार म्हणून तुमची निवड काय असेल? मतदार म्हणून आता बघा आता हे आमदार झाले रवींद्र भाऊ दंगेकर ते त्यांचं काहीतरी काम असल्यामुळं तर झाले असेल बरोबर का नाही. आणि वरती भाजपमध्ये मोदी साहेब कामं करतात आहे त्यामुळं मुरलीधर मोहोळ त्यांचे माणसं आहे. मग त्या अनुषंगाने त्यांचंही भाजपकडनं काम होणार म्हणजे ते पण काम होणार हे पण काम करणार आहेत तसं म्हणलं तर दोघंही. आता हे राम मंदिर वगैरे झालं तुम्हाला वाटतं याचा भाजपला फायदा होईल बराचसा की काय या निवडणुकीमध्ये राम मंदिराचा? नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का राम मंदिर तर का हा आजचा प्रश्न नाही. पूर्वीपासून राम मंदिर होणार हे लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. हे काय आत्ता केलं झालं असं नाही. त्याचे वर्षानुवर्ष प्रयत्न झाले तेव्हा त्याचं राम मंदिराची कुठेतरी आत्ता ते आपल्याला दिसतंय झालेलं. म्हणजे त्याचा फायदा होण्यापेक्षा कसं आहे तो एक धार्मिक भाग आहे. राजकीय त्याला आपण म्हणू शकत नाही. त्याचा फायदा काही प्रमाणात होईल कारण कसं आहे ते लावून धरणारच ना.
आता भाजप हे जे आता मोदी साहेब आहेत थोडंफार नाही का आम्ही काश्मीरचा मुद्दा सोडवला, राम मंदिरचा प्रश्न बरेच वर्ष रेंगाळला, तो मार्गी लावला, म्हणजे थोडंफार त्याचं ते बेनिफिट घेणारच असं माझं मत. एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या मेन समस्या काय आहेत किंवा मोठ्या समस्या काय आहेत ज्याचं झालं पाहिजे, समस्या सुटल्या पाहिजे? भरपूर समस्या आहेत पुण्यामध्ये. काय असं पुण्यामध्ये काय सगळीकडे समस्या आहेच आहे, कोण समस्या नाही असं म्हणणारच नाही खरं का. कारण जवळ आपण तर आत्ता विकसनशील आहे, म्हणजे विकसित तर नाही आहे, म्हणजे जवळ विकसित होत नाही त्यावर समस्या या राहणारच. म्हणजे हळूहळू जवळ विकसित होत नाही त्यावर या समस्या होतीलच त्याच्याने.